नमस्कार. तुमचं हिमप्रियाज फूड लॅबमध्ये स्वागत आहे. चला, आज आपण बनवत आहोत रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही. ही जी बेसिक ग्रेव्ही असते ना, ती आपण बनवत आहोत. मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहून घेऊया. तेजपत्ता, दालचिनी, स्टारफूल, लवंग, मिरी, वेलची आणि जावित्रीचं फूल. ही आलं लसूणची पेस्ट आहे. काजू, खसखस ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तीळ, शेंगदाणे आणि मगजली. हा गरम मसाला आहे. किचन किंग मसाला, कसुरी मेथी, मीठ, लाल तिखट, धणा पावडर, हळद, कोकोनट पावडर आणि 1.5 किलो कांदे घेतलेले आहेत आपण. आणि हा डालडा घेतलेला आहे, त्याला वितळून घेतलेला आहे. आपण कधीही घेताना तूप झाला किंवा डालडा झालं ते वितळून घ्यायचं आहे, वनस्पती तूप म्हणजेच. हा तेल घेतलेला आहे. जेव्हा आपण जास्त प्रमाणात तेल घेतो ना, त्यावेळेस आपली ग्रेव्हीची शेल्फ लाईफ आहे ती जास्त होते. आणि कधीही आपण डालडा झाला किंवा तूप झाला जेव्हा घेतो तेव्हा ते वितळवून घ्यायचं, तसंच घ्यायचं नाही. आणि ह्यामध्ये तुम्ही जर ऑप्शनल असं म्हणत असाल की आम्ही डालड्याच्या बदल्यात तूप घेतो, तसं घेऊ नका. तूप घेऊ नका, डाळच घ्या, कारण तुपाचा त्याचा एक स्मेल असतो. चला, तर आपण आता कांदे कसे कापायचे आणि ग्रेव्हीला आपण सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपले रफली चॉप कांदे चिरून घ्यायचे. हे 1.5 किलो कांदे घेतलेले आहेत. जर तुम्हाला कमी ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही त्याचे अर्धे घेऊ शकता. आता रेस्टॉरंटमध्ये कसं व्हाईट ग्रेव्ही, येल्लो ग्रेव्ही, ऑरेंज ग्रेव्ही असे वेगवेगळे ग्रेव्ही बनवले जाते. तर तिचं पूर्ण काम आता घरामध्ये आपण रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही, ऑरेंज ग्रेव्ही असं आपण वेगवेगळं आपण ग्रेव्हीज बनवत ठेवत नाही. त्याच्यासाठी आपण कॉम्बोमध्ये आता मी ही ग्रेव्ही बनवते. याच्यानंतर मी तुम्हाला व्हाईट ग्रेव्ही वेगळी कशी बनवायची, येल्लो ग्रेव्ही, सगळ्या ग्रेव्हीज कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगेन. आणि याच्यामध्ये पण आता आपण जेव्हा ग्रेव्ही बनवू तेव्हा त्याच्यानंतर आपण कसं करायचं, प्रत्येक भाजी कशी बनवायची, कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेन. आज आपण फक्त ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये आता मी तुम्हाला जेव्हा आपण ग्रेव्ही झाल्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये जेव्हा पाहू ना तेव्हा त्याच्यामध्ये चॉप मसाला कसा बनवायचा,
तो सांगणार आहे. तर जेणेकरून आपल्याला हे दोन चॉप मसाला आणि ही ग्रेव्ही दोन बनलेले असले ना का आपल्याला कोणतीही भाजी असू दे रेस्टॉरंट स्टाईल ती आपण 5 मिनिटात 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण बनवू शकतो. फक्त ही ग्रेव्ही आणि चॉप मसाला आपल्याला तयार हवं आहे. ही ग्रेव्ही तुम्ही एकदा जेव्हा घरात बनवतील ना तेव्हा तुम्हाला समजेल का खरंच खूप छान टेस्ट आहे त्याची. फक्त मी सांगते ना तसं बनवा. आता आपण काय करणार आहोत, आपले कांदे थोडंसं हळद आणि मीठ टाकून उकडून घेणार आहोत. आता माझे कांदे कापून झालेले आहेत. आपल्याला हवं तसं तुम्ही रफली चॉप करा. आता आपण हे कांदे उकडत ठेवणार आहोत. ही ग्रेव्ही ना तुम्ही बनवली तर जवळजवळ 1.5 महिना तिला फ्रीजरमध्ये डीप फ्रीजमध्ये काहीच होत नाही. थोडं पाणी घालणार आहोत आपण. थोडी हळद. आपण हे आता उकडत घालूया. आपल्याला वेळ वाचवायचा आहे ना, त्यासाठी आपण काय करायचं, असं बाउल घ्यायचं, ते असं मधोमध ठेवायचं, म्हणजे हे वेगळं आपल्याला उकडायची गरज लागणार नाही. काजू, मगजबी आणि शेंगदाणे, तीळ, खसखस आपण याच्यामध्ये घालायचं, म्हणजे जेवढे आपले कांदे पटकन उकडतील त्याच वेळामध्ये आपली हे सुद्धा होईल. चला तर आपण हे आता उकडत ठेवते मी. ही आता बेसिक आपण रेस्टॉरंट ग्रेव्ही बनवत आहोत. जेव्हा आपण ही बनवू, आपण बेसिक ग्रेव्ही जेव्हा आपण बनवू तेव्हा आपण काय करायचं, यामध्ये तुम्हाला चिकन सुद्धा बनवून घेता येऊ शकतो आणि
व्हेज नॉनव्हेज दोन्ही ग्रेव्ही बनवू शकता तुम्ही याच्यामध्ये. जेव्हा आपण समज तुम्हाला चिकन टिक्का बनवायचं आहे, पनीर टिक्का बनवायचं आहे, पनीर बटर मसाला बनवायचा आहे, चिकन बटर मसाला बनवायचा आहे, तुम्ही पटापट त्याच्यामधून तुम्ही बनवू शकता. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ही ग्रेव्ही जेव्हा बनवून घेऊ ना आपण, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही मसाले वर खाली करायचे म्हणजे प्रत्येक भाजीला मसाले वेगवेगळे. आता मी प्रत्येक भाजी तुम्हाला या ग्रेव्हीने बनवून सुद्धा दाखवणार आहे, फक्त पुढच्या सेशनमध्ये. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. आता आपली ही जी ग्रेव्ही बनतीये तोपर्यंत आपण हे करू. थँक्यू. याच्या पुढे पण आपण सगळे चांगले चांगले रेसिपीज बनवणार आहोत. याच्यामध्ये आपण समज आता मॅकडीचे सगळे बनवू, KFCचे बनवू, सबवेचे. आपण एक एक सेशन चालू करणार आहोत. आता सध्या आपण रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही बनवली आहे. याच्यानंतर पुढे मी तुम्हाला व्हाईट ग्रेव्ही वगैरे ते पण सांगणार आहे. आता हे तुम्हाला वेगवेगळं करायची गरज लागणार नाही. जर व्हाईट ग्रेव्ही बनवायची आहे तुम्हाला किंवा ऑरेंज ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही, असे हॉटेलमध्ये कसं वेगवेगळ्या ग्रेव्ही मिक्स करून एक भाजी बनवली जाते. मग ते तुम्हाला बनवायची गरज नाही. ही ग्रेव्ही तयार झाली का फक्त एक चॉप मसाला कोण अशा प्रत्येक भाजीला नाही लागत, कुठल्या कुठल्या भाजीला चॉप मसाल्याची गरज लागते. मग तो कसा बनवायचा तो सुद्धा सांगेन. हे 2 मसाले तुमचे रेडी, तर रेस्टॉरंट स्टाईल्स भाजी तुमची तयार होईल. आता याच्यामध्ये समज आता मी एक सांगते, ही ग्रेव्ही तुम्ही जेव्हा बनवतील तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं फक्त बटर आणि आता आपल्याला म्हणजे बेसिक मसाले फक्त काय बटर लागेल आणि किचन किंग मसाला, धडा पावडर, हे बेसिक आहेत, ते लागणारच आहे. मिरची पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी. जेव्हा आपण याच्याने भाजी बनवू तर आपल्याला फक्त अद्रक लसूण याची गरज लागणार आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणताही प्रश्न असेल, काय असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही कुठून कुठून पाहता मला?
ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांनी त्यांनी सांगा मला तुम्ही कुठून कुठून पाहता आणि तुमचे काय जर प्रश्न असेल, याच्या पुढे जर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही सांगू शकता. आता आपले ना कांदे उकडून झाले की ते आपल्याला मिक्सरमध्ये करायचे आहेत. एक शिट्टी झाली की मग आपले कांदे होतील. जवळजवळ ना तुम्ही पाहिलं तर ह्या ग्रेव्हीला पूर्ण जर जेवढं पाणी असेल ना ग्रेव्हीमध्ये तितकी ती टिकणार नाही. त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही ही ग्रेव्ही बनवतील त्यावेळेस तुम्हाला ही ग्रेव्ही पूर्णपणे शिजवून घ्यायची, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाहीये. माझ्या मते तर तुम्ही दीड महिना ही ग्रेव्ही टिकून घेऊ शकता, पण जास्त करून तुम्ही ही जास्तीत जास्त जर चांगल्या पद्धतीने तुम्ही ठेवलीत फ्रीजमध्ये तर कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 6 महिने तरी टिकतेच. आता माझ्या चॅनलवरती एक पनीर टिक्का मसाला दिलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही याच ग्रेव्हीने बनवू शकता. पुण्याला असताना म्हणजे पुण्याची एक मॅम तिने मला हे शिकवलेले आहे. आपण आता काय करू, तोपर्यंत जोपर्यंत आपले कांदे उकडत आहेत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू. मी एक सांगायचं तुम्हाला विसरूनच गेली, पण आता त्यामध्ये मी इन्ग्रेडियंट्स काढलेले आहेत. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल किंवा कोणताही आता क्लास तुम्ही याच्या पुढे जर जॉईन करतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, कधीही तुम्ही घरामध्ये जेव्हा बनवतील कोणतीही रेसिपी असू दे त्यासाठी तुम्हाला असे कप्स घ्यावे लागतील. हे बघा असे कप्स वगैरे ते घ्यावे लागतील. इंडियन नका घेऊ तुम्ही, असे ब्लॅक कलरचे मिळतात ना ते घ्या.
याच्याने मेजरमेंट बरोबर येतो योग्य त्या पद्धतीने. असे स्पून्स, कारण ह्यांची पूर्ण गरज लागणारच आहे. आणि किचन स्केल एक घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जेव्हा आपण परफेक्ट कोणता असं रेसिपी आपण घरामध्ये बनवतो, ती परफेक्ट झाली पाहिजे असं आपल्याला प्रत्येक गृहिणीला वाटतच असतं. मग त्याच्यासाठी आपण हे काही गरजेचे आहेत, काही वस्तू आहेत. आता एक आहे ही, मला कधीतरीच लागते. ते तुम्हाला सहसा नसेल गरज, पण कधीतरीच आपल्याला काही पाहुणे आले, काय आले तर त्यांच्यासाठी ही कार्विंग टूल्स आहेत. जेव्हा आपल्याला म्हणजे एखाद्या रेसिपीला आपल्याला गार्निश वगैरे करायचं असतं ना, तेव्हा हे टूल्स लागतात. हे बेसिक आहेत. आपले कांदे आता जवळजवळ उकडून झालेले आहेत. आता मी ते काढतीये. शिट्टी झाली नाही. आता आपले कांदे उकडून झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता याच्यातलं पाणी आपण निथळून घेऊ. हे बघा, आता आपले कांदे पण चांगले, ते पकड दे ग. आणि वरती आपण जे तेल, हे बघा कांदे असे प्रकार.
अशा पद्धतीची एक जाळी घ्यायची, त्यामध्ये आपण कांदे त्यात काढून घेऊया. आता की नाही आपल्याला पाणी न घालता खसखस काजूची पेस्ट आपण मिक्सरमध्ये बनवून घ्यायची आहे. जे आपले उकडलेले काजू, खसखस, शेंगदाणे जे आपण उकडत ठेवलेले ना कांद्यांच्या सोबत, ते आपण पाणी न घालता पेस्ट करून घेऊ त्याची. आणि जे कांदे पण आपण ठेवलेले ना ते सुद्धा, त्यांची सुद्धा आपल्याला पेस्ट. आपल्याला गरज वाटली तर थोडंसं पाणी घालू शकता, जास्त घालायचं नाहीये. आपल्याला जितकं कमी पाणी वापरता येईल तितके कमी पाणी वापरायचं आहे. थोडस वेळ लागेल, पण जितकं पाणी कमी घ्याल तितकी चांगलं, तितका वेळ ग्रेव्ही शिजायला कमी लागेल. जितकं पाणी तुम्ही जास्त घ्याल तितकी ग्रेव्ही व्हायला वेळ जास्त लागेल. त्यासाठी तुम्हाला कांदे, उकळलेले जे कांदे ते मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत.
आपले ना जे ग्रेव्हीचे कांदे होते ना ते आपण चांगले निथळून घेतलेले आहेत. आता हे आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत. आता आपण दुसरी तयारी चालू करतोय. धर जरा. सॉरी, थोडं जरा प्रॉब्लेम झालं. आता आपण चालू करूया ग्रेव्ही बनवायला. यामध्ये आपण आता जो डालडा होता तो घेतलेला, कधीही आपण गरम करूनच घ्यायचा आहे. तो आता मी कधीपासून काढलेला म्हणून घट्ट झाला परत. आणि तेल. तर रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला ग्रेव्ही आहे आणि ती सुद्धा आपल्याला बनवून ठेवायची आहे. मग त्यासाठी आपण जरा जास्त घ्यायचं आहे तूप घ्यायचं नाही का, डालडा घ्यायचं. जर तुम्हाला डालडा नसेल घ्यायचं तर त्याऐवजी तुम्ही तेल घेऊ शकता. आता ह्यामध्ये आपण जे आपले खडे मसाले होते ना ते घालून घेतोय. हे बघा, ही जावित्री आहे ती अर्धीच घेतलेली आहे मी, पूर्ण घेतलेली नाहीये. आता खडे मसाल्यांना थोडासा कलर येईपर्यंत आपण ठेवू. थोडासा त्याला कलर आला की आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ. आता यामध्ये आपण बघा थोडंसं असं कलर आलेला आहे. बघा असं थोडंसं लालसर कलर झालं की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेतोय. आपल्याला जवळजवळ 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. असं गोल्डन कलर आला ना आपल्या लसूण आणि अद्रकच्या पेस्टला, त्यावेळेस आपल्याला
कांद्याची जी आपण पेस्ट करून घेतो ना ती घालणार आहोत. कारण आपला कांदा म्हणजे जो लसूण आहे, लसूण आणि अद्रक, त्याला लसणाला खूप उग्र वास असतो. त्यासाठी जेव्हा आपण लसूण असं चांगला बदामी कलर होईपर्यंत जेव्हा आपण त्याला भाजतो ना त्यावेळेला त्याचा उग्रपणा कमी होतो. जेव्हा आपण बघा रेस्टॉरंटची भाजी खातो त्यावेळेस असं वाटत नाही जास्त. आता ह्यामध्ये आपण जे कांद्याची पेस्ट केलेली आहे ना ती घालून घेतोय. मस्त आपल्या कांद्याची स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपल्याला हे कांदा ना जवळजवळ आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये जो आपला पाण्याचा अंश असेल ना तो निघायला हवा. हे जो उरतोय ना आपला तो पाण्याचा अंश आहे तो निघायला हवा. त्यासाठी आपल्याला जवळजवळ 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपण ग्रेव्ही शिजते आपली, म्हणजे जवळजवळ कांदे आपले शिजत आहेत, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. ही जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो, मी जेव्हा पहिल्यांदा बनवली ना ही ग्रेव्ही, त्यावेळेस म्हणजे माझा हस्बंड काय म्हणाले असते, खूप छान झाली बोलते, असं वाटतच नाही की तू घरात बनवली आहेस.
आपल्याला थोडा पेशन्स ठेवायला लागेल, पण ग्रेव्ही खूप छान होतं. जरा ना तुम्ही जेव्हा ही ग्रेव्ही शिजवतील त्यावेळेस ना त्याच्यावरती झाकण काहीतरी ठेवावं लागेल, कारण तो ना, नाहीतर मग गॅस कमी ठेवायची, कारण ते पाणी असतं ना त्याच्यामध्ये, पाण्याचा अंश असतो तो वर आपला उडतो, त्यामुळे आपण पाणी कमी ठेवायचं. गॅस पण कमी ठेवायची, लो मीडियम हाय टू मीडियम ठेवायची, एकदम लो पण नाही ठेवायची. आता आपले 10 मिनिटं जवळजवळ झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, त्यामध्ये या स्टेजला आपण त्यामध्ये जे आपले मसाले आहेत ते घालून घेऊयात. धणा पावडर, लाल तिखट, किचन किंग, मीठ, हळद, हे घालून आता मिक्स करायचं. आणि कोकोनट पावडर आहे ना, ती सुद्धा घालून घ्यायची. आता वाटत असेल का तुम्हाला काही कलर दिसत तर नाही, पण जेव्हा हा शिजेल त्यावेळेस खूप छान कलर येतो. आता हे उडतो जरा ना, आपण असं बंद करून ठेवू जरा. आता थोड्या वेळात आपण त्याच्यामध्ये जी आपण खसखस, तीळ, शेंगदाणे यांची जी पेस्ट बनवलेली ना, ती त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत.
5 ते 10 मिनटं लागतील. थोडंसं त्याला मसाले शिजून झाले की मग आपण ती पेस्ट घालून घेऊयात. आता आपले मसाले घालून झालेले आहेत. आता ह्यामध्ये आपण फक्त आता 4-5 मिनिट, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठली रेसिपी तुमच्या आवडीची बनवावी तर तुम्ही सांगा. आपल्या आता जी ग्रेव्ही बनते ना त्याला थोडं थोडं आता सुगंध सुटत चाललेला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जेव्हा बनवतील ना तेव्हा तुम्हाला पण समजेल किती छान वाटतं. आणि बनवल्यानंतर तुम्ही कमेंट जरूर करा की कसं बनवलंय. वरच आहे माझ्या कपाटाच्या वरती. जर तुम्हाला आवडत असेल रेसिपी तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच खूप छान 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 रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा. आता पुढच्या वेळेस, आता पुढच्या शुक्रवारपासून मी बिर्याणी स्पेशल बिर्याणी आणि आपण ही जी ग्रेव्ही बनवली त्याच्यापासून वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या त्या मी सांगणार आहे. म्हणजे ती भाजी आणि एक बिर्याणीचा सेशन, असे 2-2 आपण सेशन घेत जाऊ. त्याचबरोबर आपण दुसरं काय शिकायचं ते तुम्ही सांगा मला. आता आपले जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत. आता ह्यामध्ये आपण कसुरी मेथी आणि जे आपण तीळ, खसखस, काजू, बदाम, काजूची आणि शेंगदाण्याची जी बनवली ना ती आपण त्यात घालून घेऊया. आता आपला मेन कसरत जणू काही आपली कसरतच चालू होणार आहे. कारण थोडी मेहनत आपल्याला आता लागणार आहे. कारण आपले काजू आहेत, मगज बी आहे, ती चिपकण्याची खूप दाट शक्यता असते. त्यासाठी आपल्याला इथे जाड बुडाचा जो भांड असेल ना ते घ्यावं लागेल. कारण आता काजू चिपकण्याची शक्यता आहे. आता ही आपल्याला 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. मी ती उडतंय ना अंगावर म्हणून थोडंसं झाकून घेते. मध्ये मध्ये त्याला आपण ढवळत राहायचं.
आता काही नाही, आपली ग्रेव्ही आता जवळजवळ पूर्ण होणार आहे. फक्त शेवटचं आपल्याला त्यामध्ये फक्त गरम मसाला घालायचा राहिले, पण ती ग्रेव्हीचा टेक्स्चर काय येतो, कशी वाटते ती तुम्हाला दिसेल. आणि पुढच्या सेशनला आपण त्याच्यापासून भाजी कशी बनवायची ते शिकू. आणि मला तसं वाटतंय की रक्षाबंधन येते आपलं, पुढचा लाईव्ह असेल शुक्रवारी. तर मग आपण काय बनवायचं बरं? रक्षाबंधन स्पेशल काहीतरी बनवायचं. हे जरा ना असं घाटलून थोडंसं हे करून घ्यावं लागतं मला. हे बघा, असं ठेवून घातलं तर जेणेकरून अंगावर पण उडणार. हे फक्त 15 ते 20 मिनिटं. आता जवळजवळ 5 मिनिटं तर झालीच. अजून 20 मिनिटं. जसं जसं तेल आपलं सुटत जाईल ना तशी आपली ग्रेव्ही तयार होईल. आणि ही ग्रेव्ही जेव्हा आपण तयार होते ना तेव्हा ती आपल्याला वेगवेगळ्या समज आता पिशव्या घ्या, झिपलॉक बॅग्स घ्या किंवा डब्बे वेगवेगळे घ्या. आता एक कप असा वेगवेगळी ग्रेव्ही करून ठेवा डीप फ्रीजमध्ये, जेणेकरून ती खराब होणार नाही. आणि 17 वेळा तुम्ही जेव्हा भाजी लागेल तेव्हा 1 कप ग्रेव्ही बाहेर काढायची. ती जवळजवळ जेमतेम 3 ते 4 लोकांसाठी भाजी होती. तुम्हीच विचार करा, आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, एका वेळचं बिल आपलं 2 ते 3 हजार रुपये होतं. समज एक भाजी मागवली तर 300-400, कधी कधी लवाबदार वगैरे मागवले तर ते 500च्या वरतीच जाणार. मग तीच ग्रेव्ही आपण जवळजवळ याच्यामध्ये 8 ते 10 भाज्या होतात रेस्टॉरंट स्टाईल या ग्रेव्हीमध्ये. जर म्हणजे आता ती भाजी कुठली बनवतोय आपण त्यावर आहे. कुठल्या भाजीला ग्रेव्ही कमी लागते, कुठल्या भाजीला जास्त लागते, त्यानुसार असते. त्यासाठी आपण 1 मिनिट ग्रेव्ही घाटलून घेऊया, कारण आता आपली कसरत चालू झाली आहे ना. नाहीतर खाली चिपकणार, ग्रेव्ही लागणार आणि मग टेस्ट बिघडणार. मी तुम्हाला पनीर लवाबदार पासून तर पनीर बटर मसाला ते सर्व मी माझ्या चॅनलवर पनीर लवाबदार दाखवलेले आहे. ती या ग्रेव्हीने कसे बनवायची ना ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आपली ग्रेव्ही आता जवळजवळ तयार होते. थोडं बघा, तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते. आता थोडं तेल सुटत चाललं. आता ह्या स्टेजवर पण तुम्ही ठेवू शकता, पण काय शेल्फ लाईफ कमी होणार, कारण त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश आहे. जोपर्यंत अशी उलटी येते त्याच्यामध्ये पाणी आहे. तुम्हाला हवं असेल तर मी यामध्ये ना एक आज समज मी ग्रेव्ही पासून भाजी बनवणं शिकवणार नाही, आज पुढच्या लाईव्हला शिकवेन. त्यासाठी मी आज एक अशी साधी रेसिपी, आता पनीर मसाल्याची रेसिपी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ती बनवून दाखवणार नाही, पण ती तुम्हाला देईल. जर तुम्हाला बनवल्यानंतर बनवण्यासाठी ती तुमच्यासाठी तिथे देऊन ठेवेल. तुम्ही जेव्हा बनवतील ना ही ग्रेव्ही घरामध्ये आणि इथेपासून भाजी एखादी, तुमच्या घरातली असं म्हणणारच नाही की ती ग्रेव्ही तुम्ही ती भाजी घरामध्ये बनवून.
कारण ही सिक्रेट आहे. तुम्हाला यूट्यूबवर ही रेसिपी कुठेच मिळणार नाही. तुम्ही सर्च करा, माझी सर्च करून तर झाली आहे, तुम्ही पण सर्च करू शकतात. कारण ही ग्रेव्ही तरी नाहीच आहे. आपण याच्या पुढे याच्यानंतर कधी केकचं सेशन घेऊ, आईस्क्रीमचे घेऊ, कुल्फी, आणखी काय वेगळं तुमचं काय असेल कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आता ह्यामध्ये मी गरम मसाला टाकते. आता जवळजवळ आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोडंसं 5 मिनिटं शिजवली तर आपली ग्रेव्ही पूर्ण तयार होईल. बघा आता ती कशी तेल सुटत चाललंय, तर त्यामुळे ती कशी दिसते बघा. इतकी स्मूथ ग्रेव्ही होते ना ही, आणि इतकी छान टेस्ट लागते. तुम्ही जेव्हा तुमच्या घरी बनवतील ना, तेव्हा खरंच सांगते, तुम्ही मला कमेंट करून सांगतील का खरंच खूप छान रेसिपी सांगितली. आता यूट्यूबवर मी जितक्यांच्या पाहिलेल्या, म्हणजे आता मी शिकली त्यानंतर मी पाहायला की माझ्यासारखी रेसिपी आहे का यूट्यूबला, तर नाही आहे. तुम्ही सर्च करू शकता. आणि त्याच्यासाठी मी आता जितक्यांच्या पाहिल्या ना, त्यांनी चॉप मसाल्याची रेसिपी दिलेली आहे. तर चॉप मसाला वेगळा, ही रेसिपी वेगळी, व्हाईट ऑनियन ग्रेव्ही वेगळी, आणि येल्लो वेगळी, ब्राऊन वेगळी, आपल्याला वेगवेगळ्या ग्रेव्हीज असतात. आता ही ग्रेव्ही बनवली ना का त्यानंतर तुम्हाला जास्त कशाची गरज लागणार नाही. थोडंसं हे केलं बस होईल, इनफ होईल. आता हे बघा आपला ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपली ग्रेव्ही तयार आहे. आपल्या कडेने दिसतं का हे बघा, हे दिसतं असं कडेने तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही तयार आहे. आता ही आपण काय, आता मी गरम गरम बांधू नाही शकत, तिला ठेवू नाही शकत. ती आपली रूम टेम्परेचरवर आली ग्रेव्ही की त्यानंतर आपण तिला एका झिपलॉक बॅगमध्ये, एका डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचं. डीप फ्रीज करायची आहे. हां, फ्रीजमध्ये नाही ठेवायची, डीप फ्रीज करायची. जवळजवळ 1.5 महिना तिला काहीच होणार नाही. आणि जर चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टोअर केली ना, तर 3 ते 6 महिने काहीच होणार नाही. आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. हे बघा किती छान दिसते बघा.
आता ह्या ग्रेव्हीमध्ये फक्त मसाले वर खाली असे कमी जास्त करून आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला फक्त त्याच्यामध्ये थोडे मसाले वर खाली करून जी हवी आहे ती रेसिपी आपण बनवू शकतो, व्हेज नॉनव्हेज दोन्हीही. जर तुम्हाला आजचा लाईव्ह आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हिमप्रियाज फूड लाईव्हला सबस्क्राईब करा. पुढचं लाईव्ह कोणत्या विषयावर घेऊ हे तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूयात परत आपण शुक्रवारी. चला बाय.